या ठिकाणी महिन्याचा दुसरा आणि चौथा गुरुवार या उपासना केंद्रावर अशी नित्य नेमानं सेवा चालू असते आणि या उपासना केंद्रातील आजची प्रवचन रूपी सेवा महाराजांच्याच कृपेनं माझ्या भाग्याला आली। या प्रवचनाकरिता 9व्या अध्यायातील किम पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम। भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत आणि त्या उपदेश करत असताना भक्तीचं महत्त्व अर्जुनाला पटवून देत आहेत। त्यावर माऊली म्हणतात, तरी जडजडोनी वहिला निग ये भक्तीची या वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। ओवी सगळ्यांनी लक्षात ठेवा बरं का। भगवंताने अर्जुनाला उपदेश केलाय, अर्जुनाला सांगितलंय, म्हणजे आता ते कुणाकरता आहे? आपणा सर्वांकरिता ते आहे। काय म्हणतायत भगवंत? तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची या वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे। या एका ओवीमध्ये बघा भगवंत म्हणजे माऊली माझी काय सांगते, हे 4 चरण म्हटले तर चालतील किंवा 4 ज्या एका ओळीमध्ये 4 जे भाग असतात त्या पहिल्या भागामध्ये साधन जे सांगितलं त्या साधनाच्या आधी करावयाची तयारी सांगितली। दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलं साधन सांगितलं आणि साधनाची पूर्वतयारी, साधन आणि साधन वापरत असताना शेवटी साध्य काय करायचं आहे हे शेवटी सांगितलं। सुरुवातीला काय सांगितलं बघा, तरी झडझडोनी वहिला निघ। हे साधनाचं साधन करण्यापूर्वीची पूर्वतयारी पहिल्या याच्यामध्ये सांगितली। साधन काय सांगितलं? भक्तीच्या वाटेला लागायला सांगितलं। बरं, आम्ही भक्तीच्या वाटेला लागलो तर आम्हाला काय मिळेल? तर मनुष्य देहात आल्यानंतर जे साध्य करायचं असतं तेच मिळणार आहे। म्हणजेच काय मिळणार आहे? भगवंताचं निजधाम प्राप्त होणार। मग भक्तीची पूर्वतयारी पण करायची असते का हे पहिल्या जीवाला कळत नाही, कारण आपण फक्त भक्तीला लागतो, पण भक्ती करत असताना सुद्धा त्या भक्तीची सुद्धा पूर्वतयारी असते। इथं बरीच मुलं आहेत, कोण 7वीला असेल, कोण 8वीला असेल, कोण 10वीला असेल। मला सांगा किती विषय असतात रे? 7 विषय असतात। या 7 विषयाची पूर्वतयारी वर्षभर करावी लागते आणि पूर्वतयारी झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी परीक्षा असते। परीक्षा किती दिवसांची असते? जास्तीत जास्त 7 दिवस, सुट्टी जर आली तर 8-9 दिवस। पण या 8-9 दिवसांच्या परीक्षेमध्ये पास होण्याकरिता जर पूर्वतयारी वर्षभर करावी लागत असेल तर भगवंताची प्राप्तीची जर भक्ती हे साधन असेल तर त्या भक्तीची पूर्वतयारी करायला नको का आपल्याला? आम्ही भक्तीला लागलो, एकमेकाची भक्ती बघून करू लागलो। आपण भक्ती करत असताना देवाला काय आवडतं हे आपण भक्तीमध्ये देवाला अर्पण करतो। आता बरेच जण नैवेद्य घेऊन येताना दिसले, मग स्वामींना काय आवडतं, महाराजांना काय आवडतं? झुणका भाकरी आवडते। हे आम्हाला माहिती आहे, लौकिकातल्या गोष्टी किंवा हा भाव आपल्याला माहिती आहे, पण खरंच महाराजांना एवढंच आवडतं का? तर भक्ती आवडते, पण भक्ती कुठली आवडते? जी शास्त्राने सांगितली, जी संतांनी मान्य केली, तीच भक्ती देवाला आवडते। म्हणून काय सांगितलं? तरी झडझडून वहिला निघ, म्हणजे झडझडून निघलं म्हणजे काय? सर्व संग परित्याग कर आणि भक्तीच्या वाटेला लाग। पूर्वतयारी करायची बरं का। कशाची पूर्वतयारी करायची? आपल्याला भक्तीची पूर्वतयारी करायची। सर्व संघाचा परित्याग करायचा म्हणजे काय करायचं? आपण पहिला संघ केला तो या शरीराचा संघ केला, दुसरा संघ केला ते स्त्री पुत्राधिकांना माझं म्हणण्याचा संघ केला। मग सर्व संघ परित्याग जर सांगितला असेल तर पहिला संघ आपला गेला पाहिजे, तो म्हणजे स्वतःच्या देहाला शरीर समजणं, हा संघ टाकून द्यायचा आहे। मग त्याकरता काय केलं पाहिजे?
तर संतांची संगती धरली पाहिजे. कारण सत्संगत्वे निसंगत्वम, संतांच्या संगतीमध्येच निसंगत्व म्हणजे निसंग होता येतं. म्हणून संतांची संगती ही काळाची गरज आहे. माझे गुरुवर्य म्हणतात की संगती 3 प्रकारची आहे. एक बघा, संगती 3 प्रकारची. पहिली संगती सांगितली विसंगती, दुसरी संगती सांगितली कुसंगती आणि तिसरी सांगितली सत्संगती. मी भक्तीची पूर्वतयारी सांगाले, कारण भक्ती करायची आपल्याला, मग याची पूर्वतयारी. तरी झडझडोनी वहिला निघ. झडझडोनी निघणं म्हणजे सर्व संघाचा त्याग करणं. म्हणजेच काय करायचं तर विसंगती कुसंगती सत्संगती समजून घ्यायची आणि भक्तीच्या वाटेला लागायचं. तर पहिला जे आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे काय सांगितले विसंगती. आता इथं बसलेल्या बऱ्याच महिला आहेत. विसंगती म्हणजेच काय माहितीये का, तुम्हाला किंवा आपल्याला स्वतःला आवड असते भगवंताच्या भक्तीची, आम्हाला आवड आहे, पण घरामध्ये आपली सासू असेल, आपला नवरा असेल, आपली जाऊ असेल, आपली ननंद असेल, हिला भक्तीची जर आवड नसेल तर घरातून काय होतो, विरोध होतो. होतं का नाही? कशाला जाते ग मंदिरात, घरात बसूनच देवदेव करायचं सोडून कशाला जायला पाहिजे वारीला, म्हणतात ना. ही विसंगती आहे. विसंगती, आपल्याला आवड आहे पण घरातल्या सगळ्यांनाच आवड असेल नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं तर ही विसंगती सहन करायची. कारण घरातल्या लोकांना टाकून आपल्याला कुठेही जाता येणार नाही आणि असं करू पण नाही. तर ती घरातली विसंगती जी आहे ती सहन करायची आणि भक्तीची पूर्वतयारी करायची. नंतर सांगितली कुसंगती. कुसंगती म्हणजे काय, भक्तीच्या आड येणारी जी संगती आहे त्याला म्हणायचं कुसंगती. आपण वारीला चाललो किंवा देवाची भक्ती करत असेल आणि जर म्हणत असतील, शेजारी नसेल किंवा कोणी असेल जर म्हणत असतील कशाला ग पाहिजे बाई तुला एवढं देवाचं हे, ही कुसंगती आहे. म्हणजे देवाकडं न येणारी जी असतात ना ती कुसंगती, म्हणजे आपल्या दुसऱ्या मार्गाला आपल्याला घेऊन जातात. आणि या कुसंगतीला संतांनी म्हटलं काय, दुर्जनाची गंधी विष्ठेची या परी. दुर्जन जे असतात ते विष्ठे समान असतात, त्यामुळे त्यांचा संग किती जरी पैसे द्यायला लागले तरी द्यायचे आणि कुसंगती टाळायची. ही भक्तीची पूर्वतयारी. बघा, विसंगती घरातली सहन करायची, कुसंगती टाळायची आणि सत्संगती काहीही करून मिळवायची. आता सत्संगती मिळवायची म्हटलं तर ज्या ज्या ठिकाणी प्रवचन सुरू आहेत, ज्या ज्या ठिकाणी कीर्तन सुरू आहे, ज्या ज्या ठिकाणी वारी जाते, अशा कार्यक्रमांमध्ये सहभाग व्हायचं म्हणजे संतांची संगत मिळवायची. कारण आपल्याला काय करायचं आहे, सर्व संघाचा परित्याग करायचा आहे, म्हणजेच निसंग व्हायचं आहे. आणि असं जर निसंगत्व व्हायचं असेल तर सत्संगत्वे निसंगत्वम, संतांच्या संगतीतच निसंग होता येतं. तरी झडझडोनी वहिला निघ. झडझडोनी आपल्या अंगातले जे सगळे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षडरिपू जे आहेत त्यांना सुद्धा आपल्यातून घालवायचं आणि झडझडोनी वहिला निघ. ही भक्तीची पूर्वतयारी. आपण देवाची भक्ती करतो पण आतमध्ये जर काम क्रोध असतील आणि वरून किती जरी लौकिकातली पूजा केली तर ती देवाला मान्य होत नाही. म्हणून तर तुकोबराया म्हटले, तीळ जाळीले तांदूळ आणि काम क्रोध तैसेची खळ. तुकोबराया म्हणतात, आम्ही होम हवन करतो, यज्ञ करतो आणि यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये तूप घालतो, तांदूळ घालतो, तीळ टाकतो आणि आतमधलं काम क्रोध जर तसेच असतील तर आपल्याला त्या यज्ञाचं फळ मिळत नाही. तशी भगवंताची पूजा करत असताना जर आतमध्ये एखाद्याविषयी जर घृणा असेल किंवा तिरस्कार असेल एखाद्याविषयी आणि तो जर आतमध्ये असेल आणि वरून जर देवाची लौकिकातली पूजा सुरू असेल तर ती सुद्धा पूजा देवाला मान्य होत नाही. मग भक्तीची पूर्वतयारी काय करायची तर आपल्यातले षडरिपू म्हणजे वाईट जे गुण आहेत ते सुद्धा काय करायचे, एक 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 घालवण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे षडरिपू जर घालवायचे असतील तर त्याला एकच उपाय आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये यायचं. कारण संत काय करतात, तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेऊसावे. आतमध्ये असलेलं तत्व हरवल्यासारखं वाटतं पण ते हरवलेलं नसतं, आतमध्येच असतं. त्याच्यावर फक्त काय आलेले असते, शेवळ म्हणजे अज्ञानाचं काय आलं असतं, त्याच्या ठिकाणी अंधकार असतो. तो अंधकार घालवण्याकरिता ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे आणि ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी सद्गुरू किंवा संतांची गरज आहे.
अशी ही भक्तीची जर पूर्वतयारी झाली तर आपल्याला भक्ती जशी संतांनी केली तशी करायला जमेल बरं का. मग काय काय पूर्वतयारी सांगितली. घरात कोण विसंगती असेल, आपल्याला जाऊ देत नसतील तर सहन करा. एखादा जर भक्ती मार्गात जात असताना जर आडवा येत असेल, कुसंगती असेल ती टाळा. आणि संतांची संगत ज्या ठिकाणी आपल्याला मिळेल ती संगती काय करा, कितीही जरी मोबदला द्यायला लागला तरी द्या, पण संतांची संगती कमवा. एवढं जर आपल्या सुरुवातीला पूर्वतयारी झाली तर भगवंत जे सांगतात तरी जडजडोनी वहिला अनेक, असं जर निघलं तर मग भक्तीच्या वाटेला लागता येईल. ये भक्तीची या वाटे लाग. तुम्ही आम्ही सगळीजण भक्ती करतो आणि भक्ती आहे म्हणूनच या ठिकाणी सर्वजण आपण जमलो आहोत. पण आपण जी भक्ती करतो तीच भक्ती संतांना किंवा देवाला मान्य आहे का हो. तुम्ही आम्ही भक्ती करतो, पण तुम्ही आम्ही भक्ती करता असताना काय काय करता. भक्ती म्हणजे काय करता. काय नाही होत आई. मंदिरात जाताना देवाला नारळ, साखर, कापूर, अगरबत्ती आणि हार या 5 गोष्टी आम्ही देवाला नेऊन देतो. याच्या व्यतिरिक्त आमची भक्ती नाही. आणि काय मंदिरात नेत असाल तर मला सांगा. हेच नेताना सगळी नारळ, साखर, कापूर, अगरबत्ती आणि हार या 5 वस्तू देवाला अर्पण केल्या की आम्हाला वाटतं आमची भक्ती झाली. पण एवढीच भक्ती संतांना मान्य नाही, वेदाला मान्य नाही, शास्त्राला मान्य नाही. भक्तीची व्याख्या भक्ती तुकाराम महाराज 5वा वेद निर्माते ते म्हणतात, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी आणि निवडी तो बळी विरळा आणि शूर. जर तुकोबराया भक्ती अवघड आहे म्हणत असतील तर तुम्हा आम्हाला सोपी का वाटते. कारण आम्ही भक्ती करतो ती मला रुचेल तशी, मला आवडेल तशी, माझ्या सवडीनं जशी जमेल तशी, म्हणून आम्हाला भक्ती सोपी वाटते. पण संत भक्ती वेगळीच सांगतात. ऐका, नारदजी सांगतात, पूजाधीश्व अनुराग इति पराशर्याः. भक्तीची पहिली व्याख्या नारदजींनी भक्तिसूत्रामध्ये सांगितली. भक्ती म्हणजे काय तर पराशरांचे पुत्र व्यासजी महाराज हे भक्तीची काय व्याख्या सांगतात तर पूजेमध्ये रमणं ही देखील एक भक्ती आहे. तुम्ही पूजा करता की नाही घरामध्ये, मी बोललेलं कळतंय ना सगळ्यांना. मग पूजा करत असताना पूजा म्हणजे काय तर अर्चना आणि समर्पण. ऐका, आम्हाला पूजा फक्त एवढीच माहिती आहे, लौकिकातली पूजा. देवाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं, एक त्यात 20-25 देव, बरोबर आहे ना, अशीच पूजा असते ना. बरं, असं एकेकाला पण आम्ही आंघोळ घालत नाही, सगळे एकत्र घेणार, त्याच्यावर पाणी ओतणार, ही सगळी पूजा करतो, गंध लावणार. ही लौकिकातली पूजा तुम्ही आम्ही करतो. ही पूजा आम्हाला वाटते की ही पूजा. पण नारदजी सांगतात पूजेमध्ये रमणं, व्यासजी म्हणतात पूजेमध्ये रमणं ही भक्ती आहे. पण पूजा म्हणजे काय तर पूजा म्हणजे काय, अर्चना आणि समर्पण. अर्चन म्हणजे देवाला एखादी गोष्ट व्हायची, पण वाहत असताना ती प्रेमाने वाहिली पाहिजे, मनापासून ती वाहिली पाहिजे. तुळस भगवंताला आवडते, पण तुळस घालताना सुद्धा अगदी प्रेमानं तुळस घालावी. नाहीतर आमच्या गप्पा चालू असतात, इकडे गप्पा चालू, इकडे देवाला फुल घालायला चालू. आमचं चहाचं टायमिंग आम्हाला पुढे गेलेलं चालत नाही. पूजा करत असताना आम्ही शेवटी फुलं घालताना म्हणतो, फुलं घालायची इकडं आणि इकडं बायकोला सांगायचं, नवऱ्याला सांगायचं, तेवढं चहाचं तेवढं बघा माझी पूजा होत आली. मग इकडं आपण पूजा करतोय आणि इकडं जर आपलं लक्ष लौकिकामध्ये जर असेल तर ती देवाला मान्य नाही. मग पूजा करताना ते जर वाहत असाल, अर्चन म्हणजे वाहनं, ते जर वाहत असाल तर कसं व्हायचं, अगदी मनापासून आणि प्रेमानं देवाला अर्पण करायचं. हीच भक्ती देवाला आवडते, म्हणून पूजेमध्ये रमलं पाहिजे. आणि समर्पण म्हणजेच काय, देवानं जसं ठेवलंय त्या स्थितीमध्ये अगदी शांत चित्तानं राहायचं, याला म्हणायचं समर्पण. ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. सुख जरी आलं तरी रामकृष्ण हरी आणि दुःख जरी आलं तरी रामकृष्ण हरी, या दोन्हीमध्ये ज्याची अंतःकरण वृत्ती स्थिर राहते ना त्यालाच काय होतं, समर्पण भाव जमतो. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापं वाप्ससी. सुखी संतोषानं यावे आणि दुःखी विषादानं भजावे. सुख आलं म्हणून हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं म्हणून होरपळून सुद्धा जाऊ नये. सुख आल्यानंतर सुद्धा देवाचे पाय सोडू नयेत आणि दुःख जरी आलं तरी सुद्धा देवाचे पाय जो सोडत नाही ना त्यालाच म्हणायचं समत्व चित्ताचा, आणि तोच स्थित प्रज्ञ असतो.
म्हणजे पूजा करत असताना पूजेमध्ये काय काय सांगितलं, देवाला काही पण वाहत असताना प्रेमानं व्हायचं, मनापासून व्हायचं आणि देवानं जसं ठेवलंय त्या स्थितीमध्ये समाधान चित्तानं राहायचं, याला म्हणायचं समर्पण. आणि ही समर्पण अर्चन म्हणजेच पूजा. आम्ही भक्ती करतो, पूजा करतो, पण पूजेमध्ये अर्चन मनापासून नसतं. माझे गुरुवर्य सांगतात की ते देवाला काही वाहत असताना मनामध्ये भाव पाहिजे की हे वाहणारे, आपण फुल एखादं घालत असू तर ही फुलाची निर्मिती कुणाची? बोला की, फुलाची निर्मिती कुणाची आहे? देवाची निर्मिती. हे मनामध्ये भाव पाहिजे. फुलाची निर्मिती देवाची, बरोबर. हे फुल घालणारे हात कुणी दिले? देवानं दिलं. ह्या हाताला आज्ञा करणारं मन हे सुद्धा कोणी निर्माण केलं? त्यानं निर्माण केलं. या मनाला आज्ञा करणारा जीवात्मा, या जीवात्म्याचं सांगणारं शास्त्र आणि शास्त्राचे निर्माते संत, अशी ही जी साखळी आहे ना, ही साखळी जर लक्षात घेऊन जर पूजा केली तर जसं व्यासजी महाराजांनी सांगितली की पूजादिश्वा अनुराग इति पराशर्या, ही पूजा भगवंताला मान्य होते. म्हणजे हीच भक्ती. अनुराग म्हणजेच काय? तर अनुराग म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे आतोनात प्रेम ओतणं, याला म्हणायचं भक्ती. आणि ये भक्तीची या वाटे लाग, अशा भक्तीच्या वाटेला लागायचं. बरं, एवढंच आहे का? पूजेमध्ये रमणं फक्त भक्ती आहे का? नाही. गर्ग महर्षींनी सुद्धा एक व्याख्या सांगितली, कथाधीश्वती गर्ग. हा भगवंताच्या कथेमध्ये रमणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. ज्या ठिकाणी भगवंताची कथा चालू असेल त्या कथेमध्ये रमलं पाहिजे. काही वेळेला जर भगवंताचा एखादा प्रसंग आला असेल तर आनंदाश्रू डोळ्यातून घळघळ आले पाहिजेत, अंगावर रोमांच दाटले पाहिजेत. असं कथेमध्ये रमणं म्हणजे भगवंताच्या षडगुण ऐश्वर्याचा स्वतः काय घेणं? अनुभव घेणं. बघा, पूजा करण्यामध्ये देवाचा संग मिळतो, पण कथेमध्ये रमल्यामुळं देवाच्या षडगुण ऐश्वर्याचा स्वतःला अनुभव घेता येतो. कारण भगवंत फक्त षडगुण ऐश्वर्य आहे. ऐका काय सांगितले, ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य जे म्हणून तो भगवंत. हे 6 गुणांनी युक्त असलेला जो भगवंत आहे, याचे गुण भगवंताच्या कथेमध्ये ऐकायला मिळतात. आणि ही कथेत रमणं म्हणून ही सुद्धा एक भक्तीच आहे. आता यांनी जरी व्याख्या सांगितली ते नारदजी काय म्हणतात ऐका. नारदजी म्हटले, यांनी सांगितलेली व्याख्या इतकी मला काय पूर्ण वाटत नाही. तर नारदजींनी परत एक व्याख्या केली, नारदस्तु तदर्पिता खिलाचारता तद विस्मरणे परम व्याकुलते इति. नारदजी महर्षी सांगतात की कर्म करताना, काम करताना भगवत अर्पण बुद्धीनं करणं आणि भगवंताचं विस्मरण होताच हा जीव व्याकुळ होणं, याला म्हणायचं काय? भक्ती. असा कोणता दिवस एखादा जर विस्मरण, दिवस नाही क्षण, भगवंताचं विस्मरण म्हणजे आठवण आपल्याला ज्या क्षणाला येणार नाही ना, त्या क्षणी हा जीव कासावीस झाला पाहिजे. आणि सगळी केलेली कर्म ही भगवत अर्पण बुद्धीनं केली पाहिजेत. हीच भक्ती आहे असं कोण सांगते? नारदजी सांगतात. मग अशी भक्ती कुठे बघायला मिळते हो? यथा व्रज गोपिकानाम, ही भक्ती गोपींच्या मध्ये पाहायला मिळते. गोपी ज्या होत्या ना, त्या दही दूध विकायच्या, पण कधीही दही दूध विकत असताना त्या म्हटल्या नाहीत दही घ्या, दूध घ्या. काय म्हणायच्या? कोणी गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. कारण का माहितीये का? त्यांचा देहच कृष्णाचा झाला होता, त्यांचं शरीर कृष्णाचं झालं होतं, त्या कृष्णमय झाल्या होत्या, म्हणून देह तादात्म्याचा त्यांच्या ठिकाणी दोष नव्हता. एवढंच नाही, हा देह कृष्णाचा असल्यामुळं त्या देहाचं तादात्म्य म्हणजे देहाचा संग त्यांनी टाकलेला होता, म्हणजे त्या भक्तीला अगदी योग्य होत्या. हे सगळं जगत त्यांना कृष्णमय दिसत होतं. तुम्हा आम्हाला आमच्या घरच्यांच्या मध्ये सुद्धा देव दिसत नाही, जगाचं लांब, नाही का हो? जर तुम्हा आम्हाला एकमेकातला मधला आत्माराम जर ओळखू आला असता तर घरामध्ये भांडणं झाली असती का? ईर्ष्या झाली असती का? तिरस्कार निर्माण झाला असता का? द्वेष कुणाचा वाटला असता का? आपल्याला जर एखाद्याविषयी द्वेष वाटत असेल, तिरस्कार वाटत असेल तर समजायचं अजून आतमध्ये भक्ती मुरलेली. भक्ती हे स्वतःच्या निरीक्षणाकरता आहे, दुसऱ्याचं मोजमाप काढण्याकरिता भक्ती नाही. भक्तीमध्ये स्वतःची गणती स्वतःशीच करायची आणि आपण कुठपर्यंत त्या भक्तीमध्ये आहोत याची गणना करायची.
आम्ही भक्तीमध्ये आपली भक्ती बघत नाही, मात्र दुसऱ्याची माप काढल्याशिवाय सोडत नाही. ही जर अशी भक्ती जमली तर अंतःकरण वृत्ती शांत होते. आणि जर अंतःकरण वृत्ती शांत झाली तर आतला परमात्मा आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो. माझ्या गुरुवर्यांचाच एक दृष्टांत आहे, ऐका. मुरगुडला मंगळवारचा बाजार असतो. त्या बाजारामध्ये बैलगाडीतून बरीच लोक, व्यापारी म्हणजे जे शेतकरी असतात, ते माळवं घेऊन वगैरे विकायला येतात. आणि वेळ झाला की काय करतात, बाजार संपून जायला जर वेळ झाला तर रात्रीचा प्रवास नको म्हणून काय करतात, बैल सोडून बांधतात. आणि खेडेगाव असल्यामुळे सगळ्यांना बैलगाडी माहिती आहे, बैल सोडली की गाडी काय होते, अशी खाली होते. आणि त्या बैलगाडीच्या जो खाली जागा राहतो त्याच्यावर एक बिंडा पसरतात वैरणीचा, आणि त्याच्यावरच एखादं घोंगडं टाकतात आणि त्याच्यावर निवांत झोपी जातात. आणि ही इतकी शांत झोपलेली असतात. काका माझे म्हणतात की त्यांना शांत झोपलेलं बघून असं वाटतं की आम्हाला एवढं मच्छरदाणी असते, गाद्या असतात, एसी असते, तरी आम्ही शांत झोपत नाही. असं का? तर याचं उत्तर ऐका. जो आतमध्ये शांत असतो ना त्याला कोणत्याही परिस्थितीत शांत झोप लागते. आणि जो आतमध्ये शांत नसतो ना त्याला किती जरी व्यवस्था केला तरीही शांत झोप लागणार नाही. म्हणून आतमध्ये जर शांत व्हायचं असेल तर देवाची भक्ती शास्त्राने सांगितली तशी करायची. म्हणजे कशी करायची? एक क्षण सुद्धा भगवंताच्या आठवणीशिवाय जाऊ द्यायचा नाही. तद्विस्मरणे परम व्याकुलते इति. एक क्षण सुद्धा देवाच्या आठवणीशिवाय जाऊ द्यायचा नाही. अशी जर आपण भक्ती केली तर जे भगवंत सांगतात ये भक्तीची या वाटेला लाग, भक्तीच्या वाटेला लागायला सांगितलं आपल्याला. मग ती भक्तीची जर वाट धरायची असेल तर भक्ती कशी आहे? भक्ती सहजच आपल्याला काय प्राप्त आहे. भक्ती काय आहे? आपल्याला सहज प्राप्त आहे. बघा हा, सूर्याची उष्णता ही त्याला प्राप्त आहे का कोणी निर्माण केली? त्याची ती स्वतःचीच ती उष्णता आहे. पण एखाद्या कोळशामध्ये जर उष्णता निर्माण करायची असेल तर त्याला आधी माणसानं पेटवावा लागतो आणि तो निखारा झाला की त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते. म्हणजे कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र असे भक्तीचे प्रकार सांगितले. भक्ती ही सहज आहे, त्याला कोणत्याही प्रकाराने निर्माण करावी लागत नाही. आतला भाव जागृत झाला की भक्ती तिथंच आहे. देवाच्या प्राप्तीकरता अजून बरेच मार्ग सांगितले. योग मार्ग सांगितला, कर्म मार्ग सांगितला आणि हा भक्ती मार्ग सांगितला. योग मार्गाने काय होते माहितीये का? अगा योगाची या वाटा निघाले जे सुबटा, तर या दुःखाचाची वाटा भागा आला. माऊली म्हणतात जो योगाच्या वाटेने जातो ना त्याला दुःखाशिवाय दुसरं काही मिळत नाही. कारण क्लेशोधिकत रस्ते श्याम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखन देह वदभीर वाप्यते. म्हणजे या देहानं जर योग करायचा म्हटला आणि या योगानं देवाची प्राप्ती होते, होत नाही असं नाही, पण कष्ट खूप आहेत. आणि कष्ट खूप असल्यामुळं योग मार्ग आपल्याला परवडणारा नाहीये. कर्म मार्ग म्हटलं तर कर्म मार्ग अतिशय दुस्तर आहे. त्या एखाद्या कर्मामधून, एखाद्या आपल्या कामामधून पाप निर्माण होतं का पुण्य निर्माण होतं हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्यामुळे कर्म मार्ग सुद्धा कसा आहे? दुस्तर सांगितला, कठीण सांगितला. आणि भक्ती मार्ग हा सोपा मार्ग सांगितला. कलियुगामधलं सगळ्यात सोपं साधन जर कुठलं असेल देवाच्या प्राप्तीचं तर ते म्हणजे भक्ती. आणि अशी जर भक्ती जी आता आपण ऐकली तशाप्रमाणे जर आपण भक्ती केली तर भगवंताचं निजधाम आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मुळात जन्माला आपण कशा करता आलेलो आहोत याचा शोध घेतला पाहिजे. आम्हाला असं वाटतं की आपण जन्माला आलो हा फक्त संसार करण्याकरता आलो, पण संसार हा प्रारब्धाधीन आहे. संसार करत असताना आपल्या आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला अन्न मान धन मिळणार आहे, पण देवाच्या प्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतात. देवाच्या प्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठीच या ओवीमध्ये पूर्वतयारी सांगितली. तरी झड झडो निवहिला निग ये भक्तीची या वाटे लाग. आपण देवाकडे जातो त्यावेळेला मगाशी सांगितलं की आपण ठराविक वस्तू घेऊन जातो. काय काय नेतो आपण? नारळ, साखर, कापूर, अगरबत्ती आणि हार, बरोबर आहे ना?
किती किती वर्ष न्यायची होतेच तेच वस्तू. आम्ही अभिमानानं सांगतो 40-40 वर्ष झाली वाऱ्या करतोय, किंवा मी इतकी उपासना करतो, तासभर मी इकडची मांडी तिकडं हलवत नाही. पण देवाला जे पाहिजे ते जर अर्पण करत नसवल आपण तर ती भक्ती होत नाही. बघा, तुम्हाला एक दृष्टांत देते. माझा ज्या वेळेला 5 वर्षाचा भाचा होता, त्यावेळेला मी त्याच्याकडे जात असताना त्याला भेटायला गेले, त्यावेळेला त्याला भेटायला पार्लेजीचा पुडा घेऊन गेले. काय नेलं? पार्लेजी. त्यानंतर 15 वर्षाचा झाला, परत त्याच्याकडे जाताना मी पार्लेजीच घेऊन गेले. ऐका बरं का दृष्टांत. तो 20 वर्षाचा झाला, परत पार्लेजीच. वस्तूमध्ये काय बदल नाही. आता तो 25 वर्षाचा झाला तरी सुद्धा पार्लेजी. आता तो मला बघतो आणि काय म्हणतो माहितीये का? आला तुझा पार्लेजी, तूच खा. मग या लौकिकातली एकच गोष्ट जर आपण सतत सतत जर त्याला नेऊ लागलो तर ते सुद्धा जर कंटाळत असेल तर देवाला किती वर्ष नारळ, साखर, कापूर आणि अगरबत्ती आणि हार? कधीतरी भगवंताला आपलं मन अर्पण केलं पाहिजे. तू मन मी हेची करी, माझे भजनी प्रेम धरी. मन हा मोगरा, अर्पुनी ईश्वरा. आम्ही सगळं देवाला द्यायला तयार आहे, पण मन आणि चित्त सोडून. देवाच्या पायावर जरी डोकं ठेवलं तरी मन कुठं भटकंती करतं हे आपल्याला सुद्धा समजत नाही. आता इथं बसल्या बसल्या तुमचं मन घरात सुद्धा जाऊन येईल याची काय शाश्वती आहे का कुणाला? आलं पण असेल जाऊन. इतकं मन चंचल आहे. आणि ही चंचल असणाऱ्या मनाला जर स्थिर करायचं असेल तर या भक्तीचे मार्ग धरला पाहिजे. ठीक आहे, 5 वर्षाचा होता तेव्हा पार्लेजी ठीक आहे. 10 वर्ष झाल्यानंतर त्याला वाटेल की नाही आतून मला टी शर्ट घेऊन द्यावा, जीन्स घेऊन द्यावी. 15 वर्षात झाल्यानंतर त्याला वाटेल की नाही आतून मला सायकल घेऊन द्यावी. 21 वर्षात झाला, आता वाटेल ना आता मला लायसन काढता येतंय, आतून मला बुलेट घेऊन द्यावी. आता 25 वर्षाचा झालाय, त्याला वाटेल की नाही आतून मला आपली मुलगीच द्यावी. मग जर एखाद्या जीवाच्या अपेक्षा जर आपल्याकडून बदलत असतील तर देवाला पण वाटत असेल ना हो तुमच्याकडून की मला आवडती भक्ती कधीतरी माझ्या भक्तानं मला अर्पण केली पाहिजे. भगवंत सांगतायत भक्तीची या वाटे लाग, पण भक्तीची या वाटे लागत असताना त्याच्या आधी ओवी गाठली. आहा कटकटा हे वो कटे, ये मृत्यू लोकीचे उपराटे. भगवंत म्हणतात ह्या मृत्यू लोकातलं सगळंच उपराट आहे म्हणतात. उपराट म्हणजे उलट आहे सगळं. काय उलट आहे? जे नित्य आहे, जे अनित्य आहे त्याला नित्य म्हणतात. जे असार आहे त्यालाच सार समजून बसले. जे फलकट आहे, जे जाणार आहे त्यालाच चिकटून बसलेत. आणि जे प्राप्त करायचं आहे, जे सार आहे, जे नित्य आहे त्याला मात्र ही विसरली. म्हणून भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, बाबा अर्जुना तू या अनित्य आणि सुख रहित अशा दैव वशानं जरी तू या मृत्यू लोकात जन्माला जरी आलेला असलास ना तरी जडजडोनी वहिला निघ. या मृत्यू लोकात तुम्ही आम्ही जन्माला आलो, मग जन्माला आलाय ना तर काय करा, जडजडोनी वहिला निघायचं. आणि काय करा, भक्तीची या वाटे लाग, भक्तीच्या मार्गाला लागायचं. मग भक्ती जशी आम्हाला आवडते तशी करावी का देवाला आवडते तशी करावी? तुकाराम महाराज म्हटले हेची थोर भक्ती आवडती देवा आणि संकल्पावी माया संसारावरची. तुझं संसारावरचं सगळं प्रेम माझ्याकडे वळव, हीच भक्ती मला आवडते. आमच्या प्रेमाची विभागणी झाली. थोडं प्रेम मुलांवर, थोडं नवऱ्यावर, थोडं बायकोवर, अशी आपल्या प्रेमाची विभागणी झाल्यामुळं देवाला आपण प्रेम द्यायचं विसरतो. आणि देवाला जर प्रेमच लागत असेल तर देवालाही प्रेम द्यावं. कारण हे प्रेम दिलं गोपिकांनी म्हणून भगवंत त्यांचा झाला. आम्ही सगळं द्यायला तयार आहे प्रेम सोडून, म्हणून भगवंत अजून आमच्या स्वप्नात सुद्धा आलेला. आता तुम्हीच नाही म्हणताय म्हणून बरं. म्हणून अशी भक्ती जी संतांनी भक्ती केली त्या भक्तीच्या वाटेला लागायचं. मग भक्ती कशी असली पाहिजे? प्रतिक्षण वर्धमानम, क्षणाक्षणाला वाढणारी भक्ती पाहिजे. आता या वेळेला जर भक्तीमध्ये मला भक्तीमध्ये काय करायचं आहे तर भगवंताचं ते रूप आहे ते अनुभव घ्यायचा आहे, अप्रोक्ष अनुभव घ्यायचा आहे.
अप्रोक्ष अनुभव घ्यायचा आहे म्हणजे काय, तो भगवंत मीच आहे याची अनुभूती घ्यायची आहे. आणि ही अनुभूती घेणे म्हणजेच भगवंताचं निजधाम प्राप्त करणं. माऊलीने चांगदेव 65 मध्ये सुद्धा सुंदर सांगितले, सोने सोनेपणा उणे न येताची झाली लेणे. माऊली म्हणतात सगळीकडे देव आहे हे कसं बघायचं, तर महिला मंडळ आपल्या सर्वांचं आवडतं म्हणजे काय, सोनं. बरोबर आहे काय चूक आहे? आता मला एक सांगा, एक समजा सोन्याचं 1 किलोचं बिस्किट माझ्याकडे जर असेल तर ते मी बिस्किट घेऊन जर सोनाराकडे गेले तर त्याच्यामधून त्यानं अंगठी बनवली, घंटन बनवला, चिताक बनवलं, सोनं तेच, पण नावं काय झाली, वेगळी वेगळी. कशामुळे झाली? नाव आणि रूप त्याला दिल्यामुळे ती वेगळी झाली. तसं तुम्ही आम्ही त्या एका ईश्वराचे अंश आहोत, पण तुम्हाला आम्हाला नावा रूपाचं काय लागलेलं आहे, उपाधी लागल्यामुळं आपण भगवंतापासून वेगळे झालो असं आम्हाला वाटतं. पण आस्ती भाती प्रिय आणि नाव आणि रूप हे 5 जे सांगितलं त्याच्यामध्ये आस्ती भाती प्रिय हे जे आहे हे भगवंत म्हणजे ब्रह्म, आणि नाव आणि रूप म्हणजे ही माया, आणि ही माया तरुणच आपल्याला भक्तीमध्ये उतरायचं. मग माया तरुण जाणं इतकं सोपं आहे का? दैवी हेशाम गुणमयी मम माया दुरत्तया. भगवंत म्हणतात किती जरी साधनं केली तरी ही माया फक्त आणि फक्त भक्तीनं तरुण जाता येते. जो मला प्रेमानं भजतो, जो माझी प्रेमानं भक्ती करतो, त्याला ही माया तरुण सहज जाता येते. म्हणजे तो आईलीच थडिये सरले मायाजाळ, म्हणजे तो अलीकडच्या तीरावरच मायाजाळ तरुण जातो. मग अशी माया जर तरुण जायची असेल तर भगवंतांनी जशी भक्ती सांगितली, माझ्या माऊलींनी जशी भक्ती सांगितली त्याप्रमाणे आपण भक्ती केली पाहिजे. आम्ही संसारासाठी प्रयत्नाधीन आहे, पण भक्तीसाठी, देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही. काही ठिकाणी हातपाय आपण हलवावे लागतात आणि काही ठिकाणी हातपाय न हलवता सुद्धा काम होत असतात. आता दृष्टांत देते म्हणजे समजेल. जावाई बापू एक होता, पावसाळ्याचे दिवस होते आणि तो जावाई आपल्या सासरवाडीला चालला होता. सासरवाडीला जेव्हा जात होता त्यावेळेला पावसामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्ता प्लेन वाटला आणि जात असताना तो चिखलाचा खड्डा होता, त्याला तो प्लेन रस्ता दिसला आणि त्याच्यावरून जात असताना तो त्या चिखलाच्या खड्ड्यामध्ये पडला, म्हणजे चिखलात पडला. आता चिखलात पडल्यानंतर हातपाय हलवू लागला ना, वर यायचंय म्हणून. पण चिखलाचं किंवा जी शेण असतं बघा, गोबर गॅसच्या बाहेर पडणार, त्या शेणामध्ये किंवा चिखलामध्ये जर पडलं आणि हातपाय जर हलवले तर तो मनुष्य हातपाय हलवणारा अजून खाली खाली जातो, मी दबला जातो. मग असा हातपाय हलवताना त्या गावातल्या लोकांनी बघितलं आणि त्याला सांगितलं, अरे तुला जगायचं जर असेल तर हातपाय हलवू नको. काय सांगितलं? हातपाय हलवू नको. मग याला दोरी टाकली, चिखलातून बाहेर काढला आणि चिखलातून बाहेर काढल्यानंतर आता म्हटला हे असा अवतार घेऊन सासू समोर जाणं काही बरं नाही, म्हणून पुढे गेला तर त्या ठिकाणी एक विहीर होती. त्या विहिरीमधला पाणी घ्यावं आणि आंघोळ करावी असं त्यानं नियोजन घातलं आणि तिथं महिला होत्या. त्या महिलांना म्हटला या विहिरीतलं जरा पाणी काढून देता का? त्या म्हटल्या एवढा तरणा बांध आहेस, तुझं तू पाणी काढून घे. याला राहटाचा अंदाज नव्हता. यानं जशी राहटाची घागर आत सोडली तसा हा घागरी बरोबर आत विहिरीत पडला. आता त्याला एक वाक्य आठवलं, हातपाय हलवायचं. आता काय झालं असणार? आता नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. मग वरून महिला ओरडायला लागल्या, अरे जगायचं असेल तर हातपाय हलव. ते आतूनच म्हणतंय की ह्या गावची लोक जरा 2 तोंडानं बोलणारी आहेत. मगाशी हातपाय हलवत होतो तर हलवू नको म्हटले आणि आता हलवत नाही तर हलव म्हणतायत. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका, भक्तीमध्ये भगवंताच्या प्राप्तीकरिता हातपाय हलवायलाच पाहिजेत. आणि संसारामध्ये जरी हातपाय नाही हलवला तरी संसारा होत असतो. जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर गटलं बांधा आणि उद्या सकाळीच आषाढी वारी करता बाहेर पडा. पाठीमागं घरातली कामं जशी व्हायची तशी होत असतात. होतात की नाही? सहज होतात. आम्हालाच फक्त वाटतंय की मी हाय म्हणून चालले. हा गोड गैरसमज आहे.
जर अनुभव घ्यायचा असेल तर वारीमध्ये जाऊन घ्या. पाठीमागचं जसं चालायचं तसं व्यवस्थित चालतंय. पण देवाच्या प्राप्तीकरता स्वतःलाच ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, स्वतःच ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, स्वतःच संतांची संगती मिळवली पाहिजे आणि स्वतः प्रयत्न केल्यानंतरच मग भगवंताची प्राप्ती होते. आमचं उलट होते. आम्ही संसारामध्ये म्हणतोय काय, मी हातपाय हलवल्याशिवाय चालत नाही. आणि भक्तीमध्ये आम्ही म्हणतो काय, माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल भक्ती, घडेल वारी मला. आषाढी वारीचं काय, माझ्या नशिबात असली तर मिळेल मला आषाढी वारी करायला. पण प्रयत्न जर केला नाही तर वारी घडणार नाही आणि भगवंताची प्राप्ती सुद्धा नाही. म्हणून जिथं प्रयत्न करायचे तिथं प्रयत्न केलेच पाहिजेत. म्हणून परमार्थामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. असा जर प्रयत्न केला तर मग अव्यंग निजधाम, निर्दोष जे निजधाम आहे भगवंताचं, त्या निजधामाची प्राप्ती होईल. आता निजधाम आणि अव्यंग निर्दोष सांगितलं. तुम्ही आम्ही जीव जे आहोत ते भगवंताचे अंश आहेत, आपल्यामध्ये दोष आहेत. आणि भगवंताचं निजधाम हे निर्दोष आहे. तुमच्या आमच्यामध्ये दोष कुठला आहे पहिला माहिती आहे का? आमचं सगळं अनित्य आहे, असार आहे. हे शरीर जे होतं ते जन्माला येण्याच्या पूर्वी होतं का हो? मला वाटते कंटाळा आला का? मग बोला ना. आपण जन्माला येण्याच्या पूर्वी हे देह किंवा हे शरीर होतं का? नव्हतं. आता आणि काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर असणार आहे का? हा आपल्यामध्ये असलेला अनित्यमचा काय आहे? दोष आहे. आणि भगवंत म्हणतात माझं निजधाम निर्दोष आहे. म्हणजे ब्रह्म आधी आहे, आत्ता आहे आणि नंतरही आहे. आहे 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 ते फक्त ब्रह्म आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, हे 3 वेळा म्हणण्याचं काम काय? आधीही ब्रह्म आहे, आत्ताही ब्रह्म आहे आणि पुढेही ब्रह्म आहे, असं हे निर्दोष भगवंताचं निजधाम आहे. आम्ही काही वर्षापूर्वी नव्हतो आणि आत्ता आहोत आणि काही काळानंतर नसणार आहे, म्हणजे आपल्यामध्ये असणारा दोष आहे. आणि भगवंत म्हणतात माझं निर्दोष आहे. माझे गुरुवरे म्हणतात की ब्रह्माला काळाची सुद्धा भाषा लागत नाही. आम्ही सहज सांगता सांगता असं सांगत असतो प्रवचनातून की ब्रह्म आधी होतं, आत्ता आहे, नंतर असणार, म्हणजे 3 काळातली भाषा आपण बोललो. पण माझे गुरुवरे काका म्हणतात ब्रह्माला काळाची भाषा सुद्धा लागत नाही, कारण ब्रह्म आधी आहे, आत्ता आहे आणि नंतरही आहे. मग हे जे आहे 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 ना, या धामाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायचं? तरी जडजडोनी वहिला निघ, ये भक्तीची या वाटे लाग. या भक्तीच्या वाटेला लागायचं आणि मग भगवंताचं निजधाम प्राप्त करायचं. आता हे निजधामापर्यंत आपण आलोय. पण या ठिकाणी उपासना केंद्र जे आहे ते गजानन महाराजांचं आहे. आणि कोणत्याही संतांच्या जवळ तुम्ही जरी गेलात, कुठल्याही संप्रदायामध्ये जरी गेलात, तर त्यांचं ध्येय जे असतं ते एकच असतं, जीव ब्रह्म ऐक्य. आम्हालाच फक्त असं वाटत असतं की गजानन महाराजांचं त्यांचा संप्रदाय वेगळा, स्वामी अक्कलकोटचे त्यांचा संप्रदाय वेगळा, आमचा वारकरी संप्रदाय वेगळा. आम्ही फक्त हे वेगळे म्हणून निर्माण करतो. पण जरा आत शिरून जर बघितलं तर प्रत्येकाचं ध्येय एकच असतं, ते म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य. आणि गजानन महाराजांचा मंत्र किंवा गजानन महाराजांच्या विषयी मी माहिती सांगावी इतकं माझ्याजवळ तुमच्यापेक्षा कमी ज्ञान आहे बरं का. कारण तुम्ही उपासना करता गजानन महाराजांची, त्यामुळे माझ्यापेक्षा माहिती जास्त तुम्हाला असणार. तरी सुद्धा अल्पशा बुद्धीने प्रयत्न करते. गण गण गणात बोते मंत्र म्हणता ना, मंत्र म्हणता की नाही? कधी त्या अर्थाचा, त्या मंत्राचा अर्थ कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? आमचं कसं होते सांगू का? माफी मागून बोलते. अंध परंपरा. हा शेजारचा म्हणतोय ना गण गण गणात बोते, म्हणून मी सुद्धा काय म्हणायचं? गण गण गणात बोते. आता परवाच आम्ही जंगली महाराजांच्या मठामध्ये गेलो, त्या ठिकाणी सुद्धा आत्मा सबका मालिक म्हणजे जीव ब्रह्म ऐक्यच सांगितलं हो. आणि गण गण गणात बोते याच्यामध्ये सुद्धा जीव ब्रह्म ऐक्यच सांगितलेलं आहे. आणि आमचा वारकरी संप्रदाय, आमचं शास्त्र सांगतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हे सुद्धा जीव ब्रह्म ऐक्यच आहे आणि हेच निजधाम आहे.
गण गण गणात बोते. गण पहिला म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, आणि बोते म्हणजे बघा प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेला परमात्म्याला बघायला शिका. हेच या मंत्राचं काय आहे खरा अर्थ आहे. आम्ही अंध परंपरा करतो म्हणजेच काय करतो, एखाद्याने सुरू केली म्हणून आपणही त्याच्या मागे धावतो, अर्थ कधी जाणून घेत नाही. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर चंद्रभागेच्या काठाला आल्यानंतर वाळवंटामध्ये महादेवाची पिंड करून त्याच्यावर अगरबत्ती लावून वगैरे पूजा करता की नाही? गेला की नाही पंढरपूरला? बर, बघितलंय तरी का नाही? महादेवाची पिंड वाळूची करतात. का करतात ऐका. एकदा काय झालं, पंढरपुरातलेच एक बुवा चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेले, अंध परंपरा सांगाले बरं का. आणि स्नानाला गेल्यानंतर येताना चंद्रभागेतलं तीर्थ आणावं म्हणून एक तांब्याचा गडू घेऊन गेले. आता आतमध्ये आंघोळ करत असताना हा तांब्या कुठे ठेवायचा म्हणून त्यांनी काय केलं, चंद्रभागेच्या बाहेर आले, एक छोटा खड्डा काढला, त्यात तो तांब्या पुरला आणि परत आल्यानंतर तांब्या कुठे आहे हे समजावं म्हणून त्याच्यावर महादेवाची पिंड केली. आता गंमत अशी झाली की त्याच वाळवंटातून एक 50 लोकांची दिंडी आली. त्यांना वाटलं की ही प्रथाच आहे वाटतं, इथं वाळूची पिंड करायची आणि त्याची पूजा करायची. या 50 लोकांनी किती पिंड्या बनवल्या? आता आतमध्ये जो बुवा आंघोळीला गेला तो बाहेर आल्यानंतर विचार करतो, या पिंडीतली माझी पिंड कोणती? याला म्हणायचं अंध परंपरा. म्हणून शास्त्र काय सांगतं माहितीये का, वरवरची भक्ती करू नका. भक्तीचं जे शास्त्राने जी भक्ती सांगितली ना, त्या शास्त्रानुसार जर आपण भक्ती केली तर या जन्मामध्ये आपल्याला भगवंताचं निजधाम प्राप्त होईल. आणि भगवंताचं निजधाम कसं आहे तर ते कसं आहे, निर्दोष आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. कारण भगवंत आधीही आहे, आत्ताही आहे आणि नंतरही तोच असणार आहे. त्यामुळं काय करायचंय, त्याचेच निजधाम प्राप्त करून घ्यायचे. आणि हे जीव ब्रह्म ऐक्य म्हणजेच काय, जीवच शिवाचा अंश आहे म्हणून गण गण गणात बोते. आणि हेच भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले, ममैवांशो जीव लोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवंत सुद्धा हेच म्हटले की दिसणारी जीवसृष्टी ही माझेच अंश आहेत, मी अंशी आहे आणि हे माझे दिसणारे अंश आहेत. भाटनागनूर मध्ये सूर्य किती उगवतात? किती? एक. बरोबर. आता उगवणाऱ्या सूर्याची किरण किती पडतात? हजारो, सहस्त्र. बरोबर आहे ना? सहस्त्र किरण, हजारो जरी किरण पडत असतील तर त्या हजारो किरणांच्या बरोबर 1000 सूर्य होतात का हो? सूर्य किती आहे? अगदी बरोबर. तसं एक भगवंत आणि त्या भगवंताचे तुम्ही आम्ही काय आहोत? अंश आहेत. या अंशानं अंशीशी एकरूप होणं म्हणजे भगवंताचं निजधाम प्राप्त करणं. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजेच काय? जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेटे ग, आणि लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव ही प्रपंचाचे खुंटे सांगितले, पण जीव हाच शिव आहे. आम्ही हृदयातल्या देवाला ओळखत नाही आणि मंदिरातल्या देवाला ओळखायला निघतो. मंदिरामध्ये गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे, चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे, पण हे सगळं करत असताना तो भगवंतानी मी वेगळं नाही याची सुद्धा अनुभूती घेतली पाहिजे. आणि ही अनुभूती घेणं म्हणजेच भगवंताचं निजधाम प्राप्त करणं. मग निजधाम प्राप्त करायचंय तर काय करायचंय आपल्याला? ये भक्तीची या वाटे लाग. कारण कर्म मार्ग बघितला, योग मार्ग बघितला, अतिशय कठीण आहे. आणि कलियुगातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजेच काय? भक्ती मार्ग. आणि हा भक्ती आपल्या सवडीनुसार. भक्तीमध्ये काय करायचं असतं? भगवंताचं सतत मुखामध्ये काय घ्यायचं? नाम घ्यायचं. मग नाम घेताना काय बंधनं आहेत का हो? की देवाच्या समोरच बसून घेतलं पाहिजे? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. ऐका महिला मंडळ, एक स्त्री जर परमार्थाला लागली तर आईकडच्या 21 आणि नवऱ्याकडच्या 21
अशा 42 कुळाचा उद्धार कोण करते? एक स्त्री करते. म्हणून दोन्ही पक्ष पाही उद्धरते. म्हणून महिलांनी काय केलं पाहिजे? पहिला पारमार्थात उतरलं पाहिजे. कारण एक स्त्री जर पारमार्थिक झाली तर संपूर्ण कुटुंब पारमार्थिक व्हायला वेळ लागत नाही. आणि गजानन महाराजांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे, अरे बाबानो, माझी उपासना करता करता तुम्हाला त्या ध्येयापर्यंत जायचं आहे. कारण ह्या ओवीमध्ये काय सांगितलं? पूर्वतयारी सांगितली, साधन सांगितलं, आणि साधनानंतर काय साध्य करून घ्यायचंय ते सुद्धा सांगितलं. साधन काय सांगितलं? भक्ती सांगितली, पूर्वतयारी सांगितली, सर्व संग परित्याग सांगितला, आणि ध्येय काय सांगितलं? तर भगवंताची प्राप्ती. आमची ध्येय वेगळी वेगळी आहेत सर. आम्ही कर्तव्यालाच ध्येय समजून बसतो. नोकरीला जर कोण असतील ना, आता आम्ही नोकरी करतो, आम्ही नोकरीलाच आमचं ध्येय समजलं. पण माझे गुरुवर्य म्हणतात असं ध्येय बाळगायचं की ते ध्येय प्राप्त झाल्यानंतर समाधान, सुख, शांती आणि तृप्ती मिळाली पाहिजे. मग नोकरीला जर मी ध्येय मानत असेल तर 58 जे वय होतं त्या वर्षी तुमची इच्छा असो अगर नसो तुम्हाला नारळ देतात आणि काय म्हणतात? सेवानिवृत्त. मग असं ध्येय असतं का हो? त्यातून निवृत्त होता येतं. ध्येय एकच असलं पाहिजे, ती म्हणजे भगवंताची प्राप्ती. आणि भगवंताच्या प्राप्तीचं जर ध्येय ठेवलं तर त्याच ठिकाणी समाधान आणि तृप्ती आहे. आमचं असं नाही होत. आम्ही नोकरी करतो, 58 वर्ष झाली की रिटायर होतं. रिटायर होत असताना काय काय भाषणं देतात. आता सर आपण रिटायर होतो त्यावेळेला ऐकूच, पण रिटायर झाल्यानंतर बरेच म्हणत असतात की अजूनही सर तुम्ही, मॅडम तुम्ही आम्हाला हव्या होता. अरे मग आम्ही यायला तयारच आहे की घ्या की. घेऊ शकतात का? नाही, सरकारी नियमानुसार घेऊ शकत नाहीत. म्हणजे कर्तव्याला जर ध्येय समजलं तर तिथं फजिती झाल्याशिवाय राहत नाही. बरं एवढंच होत नाही आमच्या बाबतीत. रिटायर झालं, घरी जरी गेलो तरी आम्ही त्या नोकरीमध्येच अडकलेलो असतो. उदाहरणार्थ घरी रिटायर झाल्यानंतर घरात लक्ष घालावं, देवाच्या प्राप्तीचा उपाय करावा, नाही जमत आम्हाला. आम्ही रिटायर झालो, घरी असलो की मग कोणतरी एखादा आपला सहकारी भेटला की त्याच्याकडे परत चौकशी करतो. अरे काय रे, ते पाटील सर आता सध्या कुठे आहेत? त्यांचं प्रमोशन झालं का? अजून तू किती वर्ष तिथं नोकरी करणार? ही सगळी चौकशी म्हणजे आपण त्या कर्तव्यातून बाजूलाच व्हायला बघत नाही. सरकारनं ज्या अर्थी रिटायर केले त्या अर्थी खरंच त्यातून रिटायर झालं पाहिजे आणि इकडे भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग धरला पाहिजे. पण आम्हाला जमत नाही. आम्ही सहज म्हणतो चला देवाच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करू, तर आम्हाला सांगतात ताई अजून आमचं वय झालेलं नाही, आम्ही रिटायर झालो ना की आम्ही हेच करणार. पण सर खरं सांगा, घरात काम बघा, रिटायर झालेल्याला जेवढी कामं असतात तेवढा नोकरीवर असणाऱ्याला असत नाही. खरं आहे काय खोटं आहे? जो रिटायर होतो त्याला कामावर जो असतो त्याच्यापेक्षा डबल कामं असतात. पटवून देऊ म्हणताय? नातवंडांना शाळेत सोडायचं काम कुणाचं? आजोबांचं. नातवंडांना शाळेत सोडायला जाताना येताना भाजी आणायचं काम कुणाचं? आणलेली भाजी नीट करायचं काम कुणाचं? आता पुढचं नको बोलायला. आणि म्हणतात आम्ही रिटायर झाल्यानंतर काय करतो? भक्तीच्या वाटेला लागतो. ज्या अर्थी तुम्हाला नारळ दिलाय आणि तिथून रिटायर केले त्या अर्थी आपण भगवंताची प्राप्ती उरलेल्या आयुष्यामध्ये तरी करावी. ठीक आहे, तुम्ही कर्तव्य करत असताना भगवंताची प्राप्ती करायला नाही जमली, आता दिलाय ना श्रीफळ, व्हा की त्यातून बाजूला. पण आम्हाला जमत नाही, कारण आम्ही संसाराला काय केलेलं आहे? चिकटलेलो आहे. संसारानं तुम्हाला धरले काय? तुम्ही संसाराला धरले? बघा, माकडाला जर पकडायचं असलं तर तुकोबाराय यांनी छान सांगितले, माकडे मुठीशी धरिले फुटाने. तुकोबाराय म्हणतात एखाद्या माकडाला जर मदारीला पकडायचं असेल तर तो काय करतो? अरुंद तोंडाचं एक भांड घेतो, त्याच्यामध्ये फुटाणेचा ने घालतो आणि तो जिथं फिरतं माकड त्या ठिकाणी ते नेऊन ठेवतो पात्र. मग माकड येतं आणि काय करतं? आतमध्ये हात घालतं. हात सरळ जातोय, पण फुटाने ज्या वेळेला मुठीमध्ये पकडतो त्यावेळेला मूठ फुगते. फुगल्यानंतर रुंद झाल्यानंतर त्या मडक्यातून ती मूठ वर येत नाही. हे म्हणतंय काय? मला आत कुणीतरी. आमचं असं झालंय का नाही? आम्ही संसाराला धरले, संसारानं आम्हाला धरलेलं नाही. पण आम्हालाच असं अज्ञानानं वाटत असते की मी आहे म्हणून घर चाललंय. काय?
मी आहे म्हणून चालले. एक सासू अशीच रोज म्हणत होती, मी आहे म्हणून चालले, मी आहे म्हणून खाताय. सुना म्हटल्या, सासूबाई तुम्ही जाऊन बघा. कुठे? पंढरीच्या वारीला हो. हा अहंकाराचा जो आहे ना आपल्यावरचा जो पगडा आहे, हा अज्ञानामुळे. सगळं वास्तविक जो करत असतो तो भगवंत करत असतो. आणि भगवंत करत असताना सुद्धा जर स्वतःकडे त्याचं जर श्रेय घेतलं तर भगवंत म्हणणार, तुझ्या कर्मामध्ये मी काय हस्तक्षेप करत नाही. हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, आणि हे जेने जाणितले तो सुटला गा. म्हणून कर्म करत असताना नारदजी म्हटले, नारदस्तु तदर्पिता अखिलाचारिता. कर्म करताना ईश्वर अर्पण बुद्धीनं करा. कर्म केले भगवंता तुझ्याच इच्छेने तुझ्याच आशीर्वादानं झाले. चांगलं झाले की फक्त आपण आपल्याकडे श्रेय घेतो, आणि वाईट झालं की देवाला सरळ सरळ म्हणतो, देवा तुझ्यामुळे झालं. पण आपल्याच कर्माचा तो विपाक असल्यामुळं वाईट जर झालं तरी सुद्धा माझ्याच प्रारब्धामुळे झालं, आणि चांगलं झालं तर भगवंताच्या आशीर्वादामुळे झालं. ही स्थिर बुद्धी ठेवली तर भगवंताचं निजधाम प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही. मग ते निजधाम कसं आहे? तर सच्चिद आनंद रूप असं निजधाम आहे. आता ऐका, सत म्हणजे काय? जे त्रिकाला बाधित असतं, तिन्ही काळामध्ये ज्याचा नाश होत नाही त्याला म्हणायचं सत. मगाशी आपण बघितलं की आपण कसं आहे, जाणारे आहोत, आधी नव्हतो. म्हणजे तिन्ही काळामध्ये जे असतं ना ते सत असतं. आणि हे भगवंत म्हणतात की मी सच्चित आनंद रूप आहे. म्हणजे भगवंताचं धाम कसं आहे? सच्चित आनंद रूप आहे. आणि ते प्राप्त करायचं असेल तर पहिला मी सुद्धा कसा सत आहे याचं काय केलं पाहिजे? अनुभव घेतला पाहिजे. चित म्हणजे ज्ञानरूप. भगवंत हे कसे आहेत? ज्ञानरूप आहेत. बरं, शास्त्राची भाषा आहे, जरासं अवघड जाते, पण ऐका. दोन वस्तू होत्या, एक बॅटरी आहे, एक कोहिनूर हिरा आहे. ऐका बरं का, एक कोहिनूर हिरा आहे आणि एक दगड आहे. कोहिनूर हिरा एका मडक्याच्या खाली झाकला आणि दगड सुद्धा एका मडक्याच्या खाली झाकला. मी ज्ञानरूप म्हणजे चित सांगा लागले. काय काय झाकलं? एका मडक्याच्या खाली कोहिनूर हिरा झाकला, दुसऱ्या मडक्याच्या खाली एक दगड झाकला. आता दोन्हींचा शोध घ्यायचा आहे. अंधारी खोली आहे आणि त्या अंधारी खोलीमध्ये दोन्ही त्या वस्तू मडक्याच्या खाली आहेत. आता दोन्ही वस्तू आपल्याला जर बघायच्या असतील तर आपल्याकडे एक दंड पाहिजे, दंड म्हणजे काठी पाहिजे, आणि एक बॅटरी पाहिजे. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा बॅटरीचा प्रकाश पडला पाहिजे. त्या साधारण अंध असलेली ती जी खोली आहे त्या खोलीमध्ये गेल्यानंतर दोन माठ दिसल्याबरोबर एका माठावर मारलं, त्याच्या खाली जो दगड आहे तो बघण्याकरता त्याच्यावर बॅटरी पाडली पाहिजे. म्हणजे किती वस्तू लागल्या दगड बघण्याकरिता? एक काठी आणि दुसरी बॅटरी. आता ऐका, दुसऱ्या ज्या मडक्याच्या खाली जे काय होता कोहिनूर हिरा होता, हा स्वयंप्रकाशित असल्यामुळं काठीनं मडकं फोडल्याबरोबर बॅटरी लावायची गरज आहे का? हे चित म्हणजे ज्ञानरूप हे असं आहे की ज्ञानरूप असल्यामुळे प्रकाश रूप आहे. ते स्वयंप्रकाश असल्यामुळं त्याला जाणण्याकरिता फक्त काय करायचं? आपल्याला अज्ञानाची निवृत्ती करायची. म्हणजे अज्ञानाचं आवरण घालवायचं आहे, आणि ज्ञानाचा प्रकाश तिथं आहेच, पण अज्ञानाचं आवरण बाजूला करायचं. आणि आनंद सांगितले निजधाम. आनंद म्हणजे काय? तो आनंद रूप आहे. त्याच्या ठिकाणी दुःखाचा कोणताही लेश नाही. तुम्ही आम्ही जीव भगवंताचे अंश आहोत, पण कधी कधी सुख भोगतो आणि कधी कधी काय? दुःख. सुख आणि दुःख आपण भोगत असतो, कारण मागच्या जन्मामधलं पाप आणि पुण्याचं फळ या जन्मामध्ये आपण भोगतो. पापाचं जे फळ आहे ते दुःख या जन्मामध्ये आपण भोगत असतो, आणि पुण्याचं जे फळ आहे ते सुख आपण या जन्मामध्ये भोगत असतो. पण भगवंत म्हणतात मी कसा आहे? मी आनंद रूप आहे. म्हणजे सत तिन्ही काळामध्ये जे बाधित होत नाही ते, चित म्हणजे ज्ञानरूप आणि आनंद रूप असं भगवंताचं निजधाम आहे. आणि ते निजधाम जर आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर भगवंतानी मार्ग सांगितला, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे.
असं याप्रमाणे जर भगवंतांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे जर आपण झडझडवणी म्हणजेच पूर्वतयारी जर केली भक्तीची, तर भक्ती सुद्धा चांगली घडेल आणि चांगली भक्तीच देवाला आवडते आणि या भक्तीच्या माध्यमातूनच आपल्याला काय होईल, निजधामाची म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल. प्रवचन सेवेकरता निवडलेली ओवी 9व्या अध्यायातील, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. जरी अर्जुनाला भगवंताने उपदेश केलेला असला तरी तो उपदेश आता अर्जुनाच्या स्वरूपात कुणाला आहे, आपल्याला तो काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. का उपदेश केला, कारण आपण या सुखरहित अनित्य अशा या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला आहोत ना, म्हणूनच आपल्याला हा उपदेश केलेला आहे. कोणता उपदेश, तरी झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला ग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. प्रत्येक जीवानं हे शेवटपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे की या जीवाचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि ती प्राप्ती आपल्याला सर्वांनाच व्हावी ही गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या सेवेला पूर्णविराम देते. झालेली सेवा डॉक्टर काका देशमुख.